हाय जाधव फॅमिली यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजची रुटीन बघूया आपण. चला मग मागच्या व्हिडिओत दाखवलंच होतं तुम्हाला विहिरीचं काम चालू होतं. मग आता विहिरीचं काम पण पूर्ण झालंय, खणून पण झाली आहे, बांगडी पण टाकून झाली आहे. हे बघ किती छान विहीर झाली आहे. विहिरीला पाणी पण खूप लागलंय बघा तुम्ही पण. बघा किती वरती पाणी येईल, खूप असं पाणी लागलंय विहिरीला. अजून हे साईडने राहिले बुजवायचं, आता ते पण बुजवून घेतील, जेसीपी येईल ना. बघा मग तुम्हाला मागच्या वेळेस दाखवल्या, तुम्हाला म्हटलं होतं मी विहीर पूर्ण झाल्यावर दाखवील. मग आता मी तुम्हाला विहीर पूर्ण झाली तर दाखवली पण आहे. बघा आता अजून जेसीबी वाले काही आले नाही आहे वरून भरायला, आता येतीलच थोड्या वेळात. आमचं चाललंय जाऊन बघायचं काम जेसीपी. अजून श्री झोपलेलाच आहे, नाही तर श्री उठेला असतं तर लगेच आला असतं. त्याला जेसीपी म्हणजे खूपच आवडतं आणि यात्रेत बी खेळणं घ्यायला तो जेसीपीच घेतो. दरवाजा उघडतोय का पाहते जेसीपीचं, पण लॉक करून गेले ते दरवाजा. म्हटलं बसून बघावं मधी, पण लॉक केलाय त्यांनी. बघा आता इथे असे दोन स्टँड राहते जेसीपीला. बघा अशा आता दोन्हीकडून दोन स्टँड राहते जेसीपीला. मग ती सोंड अशी मारते, उकरून ट्रॉली मध्ये टाकते. थंडी पण खूप आहे, मग स्वेटरच घातलंय. सकाळचं वातावरण आहे ना, थंडी जास्तच आहे. आणि शेतामध्ये म्हणल्यावर खूपच थंडी राहते, आजूबाजूने वल्लं राहतं ना, मग खूपच थंडी राहते. कळलं. बघा इथे मला आता घेवड्या शेंगा पण बनवायच्या आहे. आता मी त्या कुकरमध्ये आधी उकडून घेतलंय, मग आता फोडणी देऊ राहिले. बघा आता इथं छान अशा परतून झाले घेवड्याच्या शेंगा. आता याला थोडं बारीक गॅसवरती शिजून द्यायचे. मग नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला का छान अशा घेवड्याच्या शेंगा होतात. न उकडता पण फोडणी दिली तर शिजता, पण वेळ लागतो शिजायला. उकडून घेतलं तर पटकन होत्या मग शेंगा. इथे आता पीठ पण मळून ठेवले, मला पोळ्या पण बनवायच्या आहे लगेचच. बघा श्रीची खेळणं, जेसीपीच आणले त्याने खेळणं पण. दोन दोन आहे. काही तर तुटून गेले, मी तर भंगारमध्ये टाकले काही. आता हिला इथं परीला पैसे लागू राहिले. म्हणलं पैसे कशाला, तर ती म्हणती शाळेत आनंद मिळावंय, मग मला काहीतरी घ्यायला खायला. मग ती पैसे मागत होती माझ्याकडे. आता निघाली ती स्कूलला. गेले आता स्कूलला ते. आता मला लगेचच पोळ्या पण बनवायच्या आहे. बघा आता इथे माझ्या पोळ्या पण झाल्या आहे बनवून. शेवटचीच पोळी पळपाटावर. पटपट अशा पोळ्या बनवून घेतल्या. बघा आता शेंगांमध्ये कूट टाकलाय, छान अशी भाजी तयार झाली एवढ्या शेंगांची. असं वाटतं गरम गरम लगेचच जेवण करायला बसावं शेंगांकडे बघून. कपडे वगैरे धुवून झाले. मग आता इथे ना 2-3 शिकारी पावडर मारायची मला, तणनाशक. इथे शेजारीच गव्हाला मारलंय ना, मग ते उरलंय तर ते म्हणा द्या मारून तुमच्या बागेत. मग आता मला मारायचंय. कांदेला शेजारी कांदे लावायचे ना, मग आता इथं सारे पाडायचं पण काम चालू आहे. ट्रॅक्टर आलाय आता सारे पाडू राहिलंय. बघा तुम्ही पण. खूप छान असे सारे पाडू राहिले, एकदम सरळ वाफा पडलाय.
पूर्ण असं लोटरी पण मारतंय, पुढं मागे सारे पण पाडतंय. काळा काळा घोर वावर झालाय. बघा मी आता शिकाऱ्या पण पाठीवर घेतलाय, पावडर पण मारू राहिले तणनाशक. हे असं पटपट असं मारीत चालायचंय. आमच्या बागात दुसरं कोणतं गवत नाही, फक्त गोंधनच आहे खूप. मग आता मला शेड पण सारवायचंय. उद्या उद्यापर्यंत आहे ना, उद्या शेवटचा गुरुवार आहे ना, मग आजच सुरू करून घ्यायची. आता मी शेड सारवायला लागले तर श्री पण आलाय शाळेतून. मग तो म्हणतो मी पण पाणी मारतोय मम्मी. मग आता ते चाललंय पाणी पाणी खेळायचं काम. बघा या मोठ्या टापातच मी शेण काढून घेते. शेण असं काढून घेते आणि पूर्ण पसरून गव्हाणी सारून घेते. भरपूर मोठं शेड आहे ना, मग सारवायला पण वेळ लागतो. मग आता शेण काढवलं की लगेच सारवायचं. बघा मग आता इथं माझं सारून पण झालंय. सारवल्यानंतर असं छान वाटतंय. ती म्हण आहे ना जुनी, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आपण जिथे तिचे हात फिरवतो तिथे तिथे लक्ष्मी फिरत राहते. बागेचे शेजारीच इथं काकांचे इथं आहे ना, लसणामध्ये मेथीची भाजी आहे. म्हटलं उद्यासाठी निवदाला लागल उद्या ना, मग म्हटलं थोडीशी घेऊन पण जावा. उद्या काही जमणार नाही, उद्या आवरता आवरताच जाईल. मग म्हटलं आजच घेऊन जावा मेथीची भाजी. त्यांनी लसूण असा लावला नाही, असा फोकून साऱ्या साऱ्या पाडल्यातच, तरी छान झालाय त्यांचा लसूण. बघा आता परी पण शाळेतून आली आहे. श्रीज गेला होता तिला शाळेत आणायला, परीला पिंपळगावला. मग येता येता त्यांनी ना ओली भेळ अशी बनवून आणली. ॲपल पण आणली. खूपच आवडते त्यांना ओली भेळ, पण नेहमी आणत राहते. मग आता श्री ना परीला आणायला गेला होता शाळेत. मग परीला पण घेऊन आला, पिंपळगावलाच गेले तर अण्णासोबत. मग त्यांनी ना तिथून ओली भेळ आणली. ओली भेळ आणली पण सफरचंद पण आणली. त्यांना नेहमी ओली भेळ आवडते, ते नेहमी आणत राहते. बघा श्रीचं उभ्या उभ्याच खायचं काम चालू आहे. हं, नाचून पण दाखवितोय, खातोय पण. चला मग थोडीशी शेकोटी केली सायंकाळच्या वेळी. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.